या बसा बसा इथे बसा बसा. अरे सुभाष भाऊ तुम्ही उभे का? तुम्ही बसा 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 इथे बसा. प्रमिला ताई बसा. असू दे मी बसतो. हा सोबतच आलो. केवढा पाऊस, उगाच काही प्रॉब्लेम व्हायला नको ना. बरं ओळख करून देतो तुमची. या सुजाता निकम. हा आणि आणि त्यांचा मुलगा अभिजित, तो गाडी पार्क करून येतो ना. केवढी मोठी गाडी आहे पाहिलत ना. आणि हे आमचे सुभाषराव आणि या प्रमिलाताई. प्रमिलाताईंचा मोठा कॅटरिंगचा व्यवसाय आहे. हा आणि सुभाषराव BST मध्ये नोकरीला आहेत. BST म्हणजे सरकारी नोकरी. सरकारी नोकरी म्हणजे आयुष्यभराचा काही प्रश्नच नाही. आणि हे त्यांचं सुंदर घर. तशा संस्कारी मुली आहेत या घरच्या. हा स्वामींची कृपा आहे घरावर. काय मोठीचं लग्न ठरलंय मोठ्या घरात. आणि ही आता दुसरी. बरं तुम्हाला सांगतो, या सुजाता मॅडम आहेत ना, यांचा मुलगा अभिजित काय करतो? अभिजित एका मोठ्या कंपनीमध्ये काय आहे? तो सिनियर प्रोजेक्ट हेड आहे. हा सिनियर प्रोजेक्ट मॅनेजर आहे. मस्त नोकरी आहे, छान. हा मग स्वतःची कार आहे, स्वतःचं घर आहे, सगळं कसं व्यवस्थित आहे. आणि महत्वाचं म्हणजे स्वभाव. मुलाचा स्वभाव म्हणजे घरातल्या सगळ्या माणसांना सांभाळून येणारा स्वभाव आहे. आज कुठे काय मनसेकर आम्हाला म्हणाले अगदी अनुरूप मुलगी नजरेत आली आहे. अहो म्हणून तर आम्ही घाई केली आणि इथे आलो. मुलगी कुठे दिसत नाहीये. बोलवते ना, अभिजित आले की लगेच बोलवते. हो चालेल ना. सुजाताताई, तुम्ही आमच्या शर्वरीला पाहाल ना तर तुम्ही मला म्हणाल, मंचेकर तुम्ही मुलीच्या कौतुकात ना कंजूसपणा केलात म्हणून. अहो तुम्ही सांगितलं त्यापेक्षा कितीतरी पटीनं मुलगी चांगली आहे. अरे आमची शर्वरी आहेत लाखात एक. चांगली नोकरीला आहे, चांगली शिकलेली आहे. महत्वाचं म्हणजे स्वतःच्या पायावर उभी आहे. मुलगी नोकरी करते, नोकरी करून घर काम करते, पण सगळ्या जबाबदाऱ्या अगदी व्यवस्थित पार पडते. हो की नाही? हा आता तिला लग्न करायचंय, संसार करायचाय. बरं एवढी चांगली मुलगी तुम्हाला शोधून सापडणार नाही काय? हो ही तिसरी मुलगी अनुश्री. आणि ही चौथी मयुरी. अरे हे काय आले जावई बापू.